हाय गाइस, वेलकम बॅक टू मनु अँड देव. तर आज आपण जाणार आहोत वरुड, जिथे आहे माझ्या मावशीच्या हॉटेलचं उद्घाटन. तर बघूया समोर काय काय होते. असंच माझ्यासोबत बनून राहा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आम्ही आता चाललेलो होतो वरुडला प्रोग्रामकडे. तर वरुडला प्रोग्राम होता तर आम्ही तिकडे चाललेलो होतो. तर मला इथे खूप छान असा व्ह्यू दिसला. तर मी म्हटलं चला थोडासा कॅप्चर करून आपल्या फ्रेंड्सला पण दाखवायचे आहे आमच्याकडे कसं आहे. तुम्हाला पण थोडासा एक्सपिरियन्स वाटणार. तर हा आहे घाटाचा रस्ता. मला घाटाचे रस्ते खूप आवडतात. फक्त फोर व्हीलरमध्ये ट्रॅव्हल करायला, त्यानंतर टू व्हीलरमध्ये एवढी भीती वाटते ते फिरायला. तर आम्ही माझे मामा, माझे पप्पा, माझी मम्मीची आजी, माझी मम्मी आणि मी, आम्ही एवढे सारे जण चाललो होतो. तर मधातच काय झालं होतं, रस्ता खराब होता. समोर उसाचे ट्रकांचे चालले होते. तर समोर आमचा ट्रक होता आणि समोर एक गाडी पंक्चर पडलेली होती. समोर पण ट्रक, माझे पण ट्रक. ना आम्ही समोर जाऊ शकत होतो ना मागे. तर मग ट्रकवाल्यांनी गाडी वरती चढवली, तर आम्ही पण गाडी त्याच्यासोबत वरती चढवली. आधी तर माझ्या मावशी आणि माझी मम्मी आम्ही सगळे चाललेलो होतो. आम्ही तर डेस्टिनेशनवर पोचलेलो होतो. तर हे आहे ते हॉटेल. आणि माझ्यासोबत माझी बहीण पण होती शूट करायला. ती आलेली नाही आहे, म्हणजे आहे पण आता माझ्या साईडने उभी आहे. तर हे मला खूप छान वाटलं. आणि हे जे सेलिब्रिटीमध्ये जे गेस्ट येणार होते त्यांच्यासाठी बुके आणि ते सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. आणि ही आली माझी बहीण. ती तुम्हाला सगळ्यांना हॅलो करत होती आणि मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये बोलत होती आणि मी तुम्हाला पूर्ण ते काउंटर कसं आहे ते दाखवत होती. तर बघा कसं आहे काउंटर, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं आवडलं माझ्या मावशीचं हे हॉटेल. पूर्ण आपण टूर घेऊया त्याचा, पण आता फक्त तुम्ही काउंटर बघा. काउंटरवरती आम्ही खूप सारी मजा केली तिथे. मला एवढं छान वाटलं. आम्ही स्वप्नात पण नव्हतं विचार केलेला की जसं आम्ही आज भेटू सगळे, आणि असं सगळे खरंच सगळे भेटले की नाही तर खूप मजा येते. मला तर जॉईंट फॅमिली आवडते. तर इथे आतून असा व्ह्यू होता. इथून आता माल टाकायचा बाकी आहे. माल टाकल्यानंतर त्यामध्ये आईस्क्रीम, आमच्यासाठी आईस्क्रीम करायला म्हणजे ठेवायला आणलेले आहे ते. आणि आता इथं माझी सगळे फोटोसाठी, आता आपण कुठे पण गेलो आणि फोटो काढू नये असं तर होऊ नाही शकणार. तर मग इथे सगळे फोटोशूट करत होते. तर माझी मम्मी, माझी मावशी सगळ्यांना बोलत होते, अरे या पटकन फोटो काढा. आणि हे जे ब्ल्यू कलरची साडी घातलेली आहे ना, तिच्या म्हणजे तिच्या मिस्टरांनी बांधलेलं आहे, म्हणजे तिचं हॉटेल आहे हे. ती माझी सगळ्यात छोटी मावशी आहे. ही येलो कलरची साडी घातलेली ती माझी मम्मी, आणि त्याच्या साईडने जी उभी आहे ती माझी मदतली मावशी आहे. तर सगळेजण आता इथं फोटो काढायला तयार होते. हे फोटो काढलेला. आणि ही आहे माझ्या मधल्या मावशीची मुलगी. आणि आम्ही फोटो काढतच होतो की तेवढ्यात हे गेस्ट आले ना, आम्ही धावत गेलो त्यांना बघायला. तर इथं गेस्ट आलेले होते, त्यांचं व्हिडिओ शूटिंग आणि ते सगळं चालू होतं. तर मी पण घेतलं थोडंसं शूट तुम्हाला दाखवायला, त्यांचं वेलकम करायला. जे मॅनेजर होते, जे म्हणजे जे टाटा होते, जे ओनर होते या शॉपचे, ते त्यांना जसं घ्यायला आले बाहेर. जेव्हा ते आले आणि जेव्हा ते आतमध्ये गेले तर त्यांचं जे वेलकम झालं. तर तुम्ही बघू शकता आत ते जे गेस्ट आहे ते आतमध्ये चालले. त्यांनी रिबिन कट करून ते आतमध्ये गेले. आता हे जे आहे ना, ही माझी टाकू आहे. तर हे जे टाकू आहे की नाही, हे त्यांचं ऑप्शन करत आहे आणि त्यांचं वेलकमिंग करत आहे. आणि असं मला खूप छान वाटलं तिथं प्रोग्राम अटेंड करायला. मला ना असे फॅमिलीचे जे प्रोग्राम्स असतात ना ते अटेंड करायला खूप आवडते. तुम्हाला जर हे आवडलं असेल हे हॉटेल, हे तुम्हाला याचं माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणारच. पण जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही क्वेरी पण असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर यांचं वेलकमिंग चालू होतं. मी आणि माझी जी बहीण आहे ते चोरी असं करत होतो शूटिंग. सगळेजण तिथे उपस्थित होते. त्याच्यानंतर यांचं ऑप्शन चाललं, त्यांच्यासोबत बोलणं चाललं त्यांच्यासोबत हे चाललं. आम्ही फोटोज खूप सारे क्लिक केले. आम्हाला खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर पटपट मग ते आता ते की नाही माझ्या काकासोबत पूर्ण जे हॉटेल असते ते व्ह्यू करायला गेले. आणि ही तर मला असं थोडासा अजून अशी सवय नाही आहे की नाही ब्लॉगिंग करायची, तर सगळ्यांसमोर बोलायला थोडंसं ऑकवर्ड फील वाटते. तर सॉरी मी बोलू नाही शकली, फक्त तुम्हाला विजिबल झाली. माझा
डेटअप कसा होता तो मला प्लीज सांगा तुम्ही. तर मग इथे आम्ही काउंटरवर जाऊन आम्ही तिच्याने फोटोज काढले. त्याच्यानंतर हे आता दानवे साहेबांचे जे मिसेस आहे ते आलेले होते इथे. जे फर्स्ट गेस्ट होते ते पूर्ण जे हॉटेल आहे ते व्ह्यू करून चालले गेलेले होते. आता हे जे आहे ते दानवे सरांचे मिसेस आहेत. यांच्यासोबत पण भेटून आम्हाला खूप मजा आली. आणि मी फर्स्ट टाईम कोणत्या मुख्यमंत्रीच्या म्हणजे कोणत्या असं स्पेशल गेस्ट त्या मुख्यमंत्रीला भेटलेली असेल. हा माझा फर्स्ट टाईम होता. आणि हे जे समोरचे आहे ना ते आहे यांचे दानवे सरांचे वाईफ. तर मला खूप छान वाटलं त्यांच्यासोबत बोलून. आणि त्यांनी पण मला खूप छान छान ब्लेसिंग्स दिल्या. तर आता त्यांनी पूर्ण हॉटेल व्ह्यू केलेलं होतं. आता मग ते चाललेले होते. जसं त्यांचं पण वेलकमिंग सेरेमनी ते सुरू होतं. त्यांच्यासोबत पण आम्ही खूप सारे फोटोज काढले, खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यांना माझ्या मावशीने साडी दिली. हे जे आउटफिट करतात की नाही ते माझ्या मावशीची देराणी आहे. त्या खूप अशी आम्हाला खूप मजा आली त्यांच्यासोबत बोलून चालून. माझं फर्स्ट हे होतं की नाही तर मला वाटलं चला चला हाय की आपण व्हिडिओ बनवून घेऊ फटाफट. तर मला यांची काही गरज नव्हती. मला फोटोज आणि व्हिडिओज खूप सारे क्लिक करायचे होते. मला मेमरी गॅदर करायला खूप आवडते. आता त्या ताईंना पण इथं येऊन खूप छान वाटलं आमच्यासोबत. फक्त त्यांना टाईम नव्हता म्हणून थोडंसं पण खूप मजा आली. जेवढ्यापर्यंत वेळ राहिला की नाही आम्ही खूप मजा केली त्यांच्यासोबत. तर मग आता त्यांना साडी आणि ते दिली. आता ते म्हणत होते की चला पटपट फोटो काढून द्या ताईंला टाईम नाही. तर मग आम्ही आता फोटोज सगळे काढून घेतलेले होते त्यांच्यासोबत. तिथं पहिलं माझे मावशी आणि माझे काका गेलेले होते त्यांच्यासोबत फोटोज काढायला. नंतर आम्ही पण काढले त्यांच्यासोबत फोटो. आता हे दुसरे गेस्ट आलेले होते. त्यांच्यासोबत पण खूप मजा आली. आता इथे फॅमिली फोटो काढत होते. मम्मी पप्पा आम्ही सगळेच काढत होतो. आणि आम्ही घरी जायला निघालो होतो की नाही तर माझ्या मम्मीच्या पप्पाची इथं मावशी राहते. तर आम्ही तिकडे गेलेलो होतो थोडा वेळ. आणि हे त्यांचं शेत आहे. हे जे बाजूचं तुम्हाला शेत दिसत आहे की नाही ते पूर्ण आलूचं शेत आहे. तर आम्ही तिथं आलू बघितले. त्याच्यानंतर काशी फळ पण होते तिथं. आम्ही काशी फळ पण घेतले तोडून ताजा आम्ही तिथून काशी फळ तोडले. आणि आम्ही आता ते हे जे काका आहे की नाही हे इथं काशी फळच ते आमच्यासाठी मोठं काशी फळ म्हणजे हे सर्च करत होते की मोठं काशी फळ भेटलं तर हे बघा किती मोठं होतं ते काशी फळ. आणि पूर्ण ग्रीन पण होतं आणि खूप छान वाटलं. आणि त्यांचं घर पण खूप छान होतं. आणि त्यांच्यासोबत पण बोलून चालून आम्हाला खूप मजा आली. तर आता आम्ही चाललो निघालो घरी. तर बाय.